नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मागच्या वेळी जसा तुम्ही मला सपोर्ट केला तसं यावेळी पण सपोर्ट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून आपण जास्तीत जास्त चॅरिटी करू शकतो. सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ भरपूरच छोटा आहे त्यामुळे लवकरच संपेल, तर पूर्ण व्हिडिओ बघा. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुर्ल्यातील नेहरू नगरमधील 2 देवींचं दर्शन करणार आहोत. सो खूप छान देवी आहेत आणि दोन्ही देवींचं जे डेकोरेशन आहे ते पण खूप छान आहे. आणि छोटे मंडळ आहेत, पण मंडळ छोटे असले तरी डेकोरेशन खूप छान केलेलं आहे. सो अशा आपण 2 देवी आज कुर्ल्यातील बघणार आहोत नेहरू नगरमधील. तर या दोन्ही देव्यांचं आपण आता दर्शन घेऊया. आणि आजच्या व्हिडिओला मला वाटतं जास्तीत जास्त लाईक्स येतील आणि कमेंट पण येतील. सो आजचा आपला टार्गेट आहे कमीत कमी 2500 तरी लाईक्स आले पाहिजेत. तर आपण पहिली देवी बघायला आलो आहे, ती आहे नवयुवक बालविकास नवरात्रोत्सव मंडळ. बाहेर मस्त असं डेकोरेशन केलं आहे मंदिराचं आणि इथून आतमध्ये जायला रस्ता आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊन आतलं डेकोरेशन बघूया कसं आहे ते. मस्त छान असं सभामंडप केलेलं आहे आणि डेकोरेशन बघा खूप छान केलेलं आहे. आणि इथे भाविक देवीची पूजा करतायत. तर इथे वरती बघा मस्त छान फुलं लावलेली आहेत. जी फुलं LED जे आहेत त्या LEDचे कलर जसे कलर चेंज होतात त्याप्रमाणे त्या फुलांची कलर बदलतात. असं मस्त छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि देवीचं रूपही खूप छान आहे. वाघावरती आरूढ झालेली देवी आणि इथे बाजूला घट बसवलेले आहेत. घट खूप छान आणि सिंपल सोबर असे बनवले आहेत. सो डेकोरेशन पण खूप छान आहे. देवीचं रूप जे आहे ते पण चांगलेलं आहे. त्याचबरोबर देवी जी आहे ही वाघावर विराजमान झालेली देवी आहे. सो नेहरू नगरची माऊली, देवीचं नाव नेहरू नगरची माऊली. आणि त्याचबरोबर आज हिरवा कलर आहे आणि त्यामुळे हिरव्या कलरची साडी. आणि ते बघाल तर 2 देवी आहेत, एक छोटी आणि मोठी अशी 2 देव्यांचं आहे. भरपूर कमी असं ठिकाणी बघायला मिळतं की 2 देवींचं दर्शन होतं आपल्याला. सो छान असं मस्त देवीचं दर्शन झालेलं आहे आज. आणि आता आपण जाणार आहोत दुसऱ्या देवीला बघायला, नेहरू नगरची आई माऊली. सो चला जाऊया. आणि इथे बघा एक मस्त असं मोर केलेला आहे, खूप छान फेदर लावून केलेला आहे. सो वेगवेगळे फेदरचे कलर लावून वगैरे फेदर लावून असं केलेलं आहे. आणि पूर्ण सभामंडपात जे आपले तिथे फेदर लावलेले आहेत आणि जाळीची पानं असतात ती लावलेली आहेत. आणि असं छान असं डेकोरेशन केलेलं आहे. सगळं थोडं आर्टिफिशियल असलं तरी पण खूप छान वाटतं आहे. आणि देवीचा लुक आणि देवीची पोज आणि देवीचं जे रूप आहे ते पण खूप छान आहे. सो नवरात्रोत्सवमध्ये आपण बघाल तर कुठल्याही मंडळात जावा किंवा घरी असाल तर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते. तशी सगळी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते मला इकडे. आणि आता आपण आजचा व्हिडिओ आपला इथेच थांबवूया आणि उद्या भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.